हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. गुड मॉर्निंग सर्वांना. आज मी 2 दिवस झाले व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आहे. तुम्ही म्हणता तुझा खोकला जातोयच का नाही, तर जाईनाच आहे खोकला. बोलायला आलं की ठसका येतो आहे. आज हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, कारण काही प्रायव्हेटमधलं तर काही फरकच नाही पडत आहे. आणि हे व्हायरल इन्फेक्शन असलं की मग सरकारी बेस्ट आपलं ऑप्शन. म्हणूनच मला एक जणांनी पत्ता पण सांगितलं की कुठे हॉस्पिटल म्हणून, मग मी तिथं जाणार आहे. तर तुम्हाला ह्यासाठी मी आत्ताच माझी जस्ट मीटिंग संपली, अर्धा तास झालं. मग माझे व्हिडिओ वगैरे टाकायला मला थोडासा अर्धा तास गेला. त्यामुळे पाणी पिते. तर माझा अर्धा तास गेला आणि म्हणलं चला तुमच्याबरोबर माझा एक्सपिरियन्स जो आहे तो शेअरच करावा. कारण की त्या सरांनी ती गोष्ट सांगितली ना, तर मी थोडीशी फ्लॅशबॅकमध्ये गेले आणि मला त्या गोष्टी आठवल्या. आणि मग म्हणलं की ते मला हे झालं, म्हणलं मी चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं असं. कारण की प्रत्येक जणाबरोबर झालं असं किंवा व्हायचं काहीतरी नाही का. आता पेपरचा सीझन येतो आहे, तर आज 20 तारीख आहे. आज बहुतेक 10वीचा का, हां 10वीचा, सॉरी 12वीचा पहिला पेपर आहे वाटतं आज. नाही 10वीचा का 12वीचा पहिला पेपर आहे आज, मला माहीत नाही आहे, पण आहे 10वीचा आहे का 12वीचा मला माहीत नाही. म्हणून मला एक्सपिरियन्स शेअर करायला का आवडतं. कारण काय सरांनी आम्हाला मीटिंगमध्ये ते सांगितलं, आपण कोणावर डिपेंड नाही राहायला पाहिजे कोणत्याच गोष्टीसाठी. कोणत्याच नाही, आपल्या लाईफमध्ये तर नाहीच राहिलं पाहिजे की त्याच्यामुळं माझं चांगलं होईल किंवा तो कसं तो तसं करतो आहे म्हणल्यावर तो मला मदत करण वगैरे. मदतीची जर कोणाकडून अपेक्षाच ठेवू नका मेन मुळात. आणि हे पण नका, कोणावर डिपेंड पण नका राहू. कारण काय एखाद्या आपण गोष्टीवर डिपेंड राहिलो आणि ती गोष्ट जर आपल्याला त्याच्याकडून भेटली नाही, तर आपल्याला एवढा सनिताप होतो किंवा आपण डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकतो आणि जातो पण काही वेळेस. आणि त्यामुळे ना स्वतः जेवढं येईल तेवढं स्वतःवर फोकस करा आणि स्वतःला जेवढं येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. कारण काय असं काहीच नाही, अशक्य असं काहीच नाही आहे. सगळ्या गोष्टी शक्य आहेत, आपण सर्व गोष्टी करू शकतो. असं अशक्य असं काहीच नाही आहे, एकही गोष्ट नाही आहे. म्हणून करण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न केल्यावर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत्या, सगळ्या म्हणजे सगळ्या. एक पण अशी गोष्ट नाही राहत की आपल्याला ती करू शकत नाही आहे. पण जर आपण कोणावर डिपेंड राहिलो तर आपल्याच्याने काहीच होणार नाही आहे, काही म्हणजे काहीच नाही होणार आहे. आणि माझा हा मी अनुभव तुम्हाला का शेअर करते, कारण की आता प्रत्येकजणाचं असतं की नाही का, आता आपल्या पुढचा कोण हुशार असेल किंवा मागचा आपला कोण हुशार असेल आणि आपण त्याच्यापेक्षा थोडंसं मीडियम आहे, लो आहे, किंवा आपण पण जेमतेम आहे. तर आपल्याला अपेक्षा कशी असते की मला मागच्याने तरी थोडंसं सांगावं, मी त्याला सांगते, आपल्याला पुढच्याने तरी थोडंसं सांगावं. म्हणजे पेपरच्या काळामध्ये मी पेपरच्या काळातलं सांगते. आणि आपलं जर कॉलेज लाईफ म्हणा किंवा आपल्या हायस्कूल लाईफ म्हणा, ह्याच्यामधला मी अनुभव सांगते. कारण की मला आत्ता आठवलं, जस्ट आठवलं मला आत्ता. आणि ते पण का आठवलं, मीटिंगमध्ये तेच गोष्टी झाल्या. कारण की आपलं सांगते तुम्हाला त्या गोष्टी. आणि जेव्हा मग आपण एक अपेक्षा ठेवतो की बाबा त्यांनी मला दाखव, आणि पेपरच्या काळामध्ये असं काहीतरी होतं की अशी सिच्युएशन येते की ते आपल्याला दाखवू शकत नाही, किंवा काहीतरी कारण असतं की नाही मी ह्याला दाखवलं तर हे जास्त त्याला मार्क पडतील, किंवा असं काही पण असते, रिझन असू शकतात. आपल्याला दाखवतो म्हणतात आणि शेवटी दाखवत नाही, किंवा अचानकच आपले काय म्हणतात त्याला, जे पेपरला येणारे असतात ते चेंज होऊन जातात. म्हणून कडक येतात सर किंवा कडक येतात मॅडम, मग इकडं नाही तिकडं नाही बघतात. असं काही पण कारणं असू शकतात. म्हणून आपल्याला ते आपण त्याचं बघून लिहू शकत नाही किंवा काहीच नाही करू शकत. म्हणून स्वतःवर डिपेंड राहा. आणि माझं कसं झालं माझा अनुभव सांगते. म्हणजे मी माझं स्वतः तर पासिंग पुरतं तर करतच होते, असं नाही आहे की मी करत नव्हते, मी दुसऱ्यावरच अवलंबून राहत होते, असं काहीच नाही आहे. आणि म्हणजे माझ्या पुढची जी मुलगी होती, माझा 12 नंबर, तिचा 30 नंबर आणि रोल नंबर, आणि मग 12 नंबर आणि 30. तर मग कधी कधी कसं ती पुढं यायची किंवा मी पाठीमागं यायची. असे पाठीमागून नंबर असे एक राऊंड टाकला की एक लाईन संपली की दुसरी पाठीमागून लाईन चालू होते ना, आणि मग मी मागे यायचे, 30 नंबर पुढे यायचा, किंवा 30 नंबर असं तर शक्य झालंच नाही, मी शक्यतो मागंच यायचे 12 आणि 30 माझ्या पुढे यायचा. आणि मग फायनल पेपरला पण काय झालं,
अख्खं म्हणजे अख्खे पेपर आमचे 6 पेपर होते. आपलं सेकंड इयरला आहेत ना 6 पेपर असतात आणि फर्स्ट इयरला 5 पेपर असतात. तर सेकंड इयरला आहे ना असं एकही दिवस गेला नाही की ती माझ्यासमोर आली नाही मुलगी. कारण काय पहिल्यापासून पहिल्या पेपरला आम्ही एका ब्लॉगमध्ये आलो. त्या एका ब्लॉगमध्ये आल्यावर मग आहे ना माझी लाईन डायरेक्ट चेंज. माझ्या लाईन संपली आणि ती डायरेक्ट दुसऱ्या लाईनमध्ये. म्हणून तर विषयच नाही इकडं तिकडं बघणं. आणि बोर्डाचा पेपर म्हणल्यावर किती कडक वातावरण, खूप खूप काय असतं. आणि तेव्हा पण काय म्हणजे विषयच नाही. आणि नंतर तर मग जे सेकंड थर्ड फोर्थ जे 5 पेपर राहिले होते ते 5 पेपरला तर मी जिथपर्यंत आहे ना तिथपर्यंतच ब्लॉग. माझ्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या वर्गामध्ये. मी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत अख्खे 5चे पेपर मी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ब्लॉग संपत होता. आणि अख्ख्या पेपरला म्हणजे मी कधी 10वीच्या बोर्डला 12वीच्या बोर्डला किंवा फर्स्ट इयरच्या फार्माच्या फर्स्ट इयरला पण मी कधीच फर्स्ट नंबरला आले नाही. कधी म्हणजे कधीच. माझं लास्टवरून सेकंड थर्ड नंबरला माझा नंबर यायचा म्हणजे नाही का बसण्यासाठी. जो सीट नंबर आहे तो बसण्यासाठी तिथं यायचा. आणि माझ्या सेकंड इयरला माझं असं नशीब की मी एक नंबरलाच असं सेकंड नाही थर्ड नाही फोर्थ नाही शेवटा नाही काहीच नाही, डायरेक्ट 1 नंबर. डायरेक्ट दरवाजातच येत होते. आणि नाहीतर डायरेक्ट मग सरांच्या डेस्क असतो ना आपला त्या डेस्कपाशी. फर्स्ट पेपरला तर डायरेक्ट डेस्कपाशीच. म्हणून तर इकडं नाही काहीच नाही, विषयच नाही. म्हणून कोणावर अवलंबून न करावं. आणि मी खरंच राहिले नव्हते अवलंबून कोणावर. आणि माझे प्रयत्न चालू होते. मी माझ्या पद्धतीने मला जसं काढायचं होतं, मला फक्त पासिंग करायचं होतं. नाही आपल्याला फर्स्ट नंबर आणायचा होता नाही सेकंड आणायचा होता, फक्त आपल्याला पास व्हायचं होतं. आणि ते दयाच्या कृपेने झाले, फर्स्ट क्लासने पास झाले. असं नाही आहे की झाले नाही पास वगैरे, फर्स्ट क्लासने झाले. आणि म्हणून थोडंसं बरं वाटतंय. म्हणून आत्ता पण मला हे सांगावं असं वाटलं, कारण की प्रत्येकजण म्हणजे नाही का कोणावर ना कोणावर डिपेंड राहतो की बाबा ह्याच्यामुळं माझी सुधारणा होईल, त्याच्यामुळं माझी सुधारणा होईल, ह्यो मला गाईड करेन, तो मला गाईड करेन. पण गाईड करण्याची कोणाची अपेक्षा ठेवूच नका. आपल्या पद्धतीने आपल्याला जिकडून आपल्याला नॉलेज घेता येईल तिकडून नॉलेज घ्या. आणि आपल्या पद्धतीने आपल्याला जसं प्रेझेंट करता येईल तसं प्रेझेंट करा. आणि मेन म्हणजे आता मी जो बिझनेस करत आहे त्याच्यामध्ये पण तीच आहे फॉर्मॅलिटी. आपण नाही का जे आपले सिनियर लोक आहेत त्यांच्यावर आपण डिपेंड राहतो की बाबा माझं सगळं त्यांनीच करावं, मी त्यांच्यामुळं ह्या बिझनेसमध्ये आले म्हणलं मग त्यांनीच माझं सगळ्या गोष्टी कराव्यात. पण नाही, आपल्याला त्यांनी एक अपॉर्च्युनिटी दिली, ती आपण स्वीकारली आणि एक आपल्याला चांगला वे दिलेला आहे. आणि मग त्या वेने आता आपण कसं आपल्याला पुढं जायचं ते आपण ठरवायचं ना की बाबा तू कर, तू मीटिंग अटेंड कर, तू हे कर, तू ते कर. हे चुकीचं आहे पूर्ण. आपला आहे ना, आपला बिझनेस आहे म्हणलं आपल्याला कसं करायचं आहे ते आपण करू शकतो. जर आपण हाच बिझनेस ऑफलाईन करत असतो तर ऑफलाईन कोणताही बिझनेस टाकला असता मी, तर मग मी ते हे नसतं ना केलं की बाबा मला कोणतरी सांगते. मी स्वतः उठले असते, स्वतः जाऊन माझं जे कोणतंही शॉप असेल ते मी ओपन केलं असतं. माझे जे काय क्लिनिंग वगैरे आहे ते केलं असतं. मला कोणी सांगितलं नसतं तू आता शॉप उघड, क्लिनिंग कर वगैरे, काहीच सांगितलं नसतं ना. मग तसंच माझ्या बिझनेसचं पण तसंच आहे. तर मी स्वतःच एफर्ट्स घेतले पाहिजे तिथं. मी स्वतःच मीटिंग ज्या अटेंड आहेत त्या केल्या पाहिजे. जे तिथून मला नॉलेज भेटते मीटिंगमधून ते मी घेतलं पाहिजे, ते गेन केलं पाहिजे आणि तेच प्रोव्हाइड केलं पाहिजे. आणि मी तेच करते. मी जरी तुम्हाला सांगत असेल की बाबा हा गव्हर्नमेंट अप्रुव्हल प्रोजेक्ट आहे आणि कोणाला पण यायचं असेल तर मी यूट्यूबवर माहिती देऊ शकत नाही आहे पूर्ण. म्हणून तुम्ही मला इन्स्टाला येऊन फॉलो जरी नाही ना केलं, तुम्हाला असं वाटत असेल हे फॉलोअर्स वाढवण्यासाठी अशी म्हणते मला इन्स्टावर येऊन भेटा. म्हणून तुम्ही जरी मला तिथे फॉलो नाही केलं तर माझा पब्लिक अकाउंट आहे, तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता, DM करू शकता डायरेक्ट. मी तुम्हाला डायरेक्ट तिथं माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला जाईल आणि तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कॉन्टॅक्टमधून सर्व काही इन्फॉर्मेशन भेटली जाईल. कारण की जेव्हा आपलं कम्युनिकेशन होतं ना, आता मी तुमच्याबरोबर बोलते पण तुम्ही माझ्याबरोबर बोलू शकताय का? नाही बोलू शकत. जेव्हा आपलं कम्युनिकेशन होईल ना तेव्हा आपल्याला गोष्टी काय असतात त्या क्लिअर होतात. आणि जर कम्युनिकेशनच झालं नाही तर आपले प्रश्न पडत जातात, वाढत जातात आणि त्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं भेटली नाहीत तर आपण निगेटिव्ह होऊन जातो. बरोबर आहे ना?
म्हणून आपण निगेटिव्ह नसन व्हायचं. आणि हा तुम्हाला फ्रॉड वाटत असेल तर फ्रॉड अजिबात नाही आहे. मी काय ग्रोथ घेतलेली आहे किंवा माझं काय कम्युनिकेशन सुधारलेलं आहे ते मलाच माहिती आहे. आणि मला असं काय कोणाला एक्सप्लेन करायची गरज नाही की मला ह्याच्यामधून काय भेटलेलं आहे. ज्यांना योग्य वाटतं ते तर फॉलो करतातच, ज्यांना नाही वाटत ते नाही करत. आपण असं कोणावर जबरदस्ती नाही करू शकत आहे की तुम्ही ह्या गोष्टी केल्याच पाहिजे आणि कराच म्हणून. हे तर जबरदस्तीचा फंडाच नाही आहे. मेनमुळे जे करायचं ते आपल्याला स्वतःला करायचं आहे. आणि जर आपल्याला खरंचच बेटर बनायचं असतं, कारण का आत्ता सध्या आहे ना स्मार्ट वर्क खूप गरजेचं आहे, खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. कारण की डिग्र्या खूप सर्वांकडे डिग्र्या, पण डिग्री असून पण एवढं जॉबसाठी पाळावं लागते, वन पाळावं लागते. आपण एवढे एफर्ट्स घेतलेला असतात, आपण त्याला एवढं एज्युकेशनला खर्च केलेला असतो भरपूर सारा. कोण 5 लाख 7 लाख 8 लाख 10 लाख, कोण 2 लाख 3 लाख, कितीही खर्च केलेला असतो. आणि तेवढे पैसे आपण खर्च करून आपला तेवढा टाईम घालून आपण जॉबसाठी पळत असतो. आणि तिथेही पण आपल्याला योग्य जॉब भेटत नाही. बरोबर आहे, आपल्याला जसा लागतो तसा भेटत नाही आणि आपण दुसऱ्याच्याच अंडर खाली काम करत असतो. बरोबर आहे. आता जरी पण मी आता डिप्लोमाची डिग्री घेतलेली आहे, तरी पण आता मी माझे काही दिवस चेंज होणारच आहेत आणि होतीलच नक्की 100%. मी प्रयत्न तर करणारच आहे. तर माझे दिवस चेंज झाले तर मी स्वतःचं माझं मेडिकल शॉप टाकू शकते. तिथं पण मी स्वतः ओनर असणार आहे आणि मी स्वतः माझं मनाने करू शकते. म्हणजे ओपन तर मला 24 तास ठेवावंच लागणार आहे, जी माझं ते मला करावंच लागणार आहे. पण मी तिथं स्वतः असणार आहे ना, तिथं मला असं कोणाची जबरदस्ती नसणार आहे की बाबा हे कर ते कर. तिथं आपल्याला कोणाचं बर्डन नसणार आहे. बरोबर आहे. म्हणून बर्डन खाली काम करूच नका आणि करायचं असेल तर खरं स्मार्ट वर्क करा, एवढंच मला सांगायचं आहे. आणि कोणावर डिपेंड राहू नका. जसे की मी राहिले तर नव्हते, पण थोडंसं वाटतं ना की बाबा आपल्याला सांगावं म्हणून, आपलं भेटावं कुठून तरी, अजून माझा एखादा % वाढन म्हणून असं वाटतं ना, म्हणून डिपेंड नका राहू खरंच. आणि ते मला आत्ताच समजलं, कारण की मी आता मी जे वर्क करत आहे त्याच्यात पण मी थोडंसं आमच्या मॅमवर डिपेंड राहत होते की मॅम मला हे सांगावं मॅमनी, मला ते सांगावं मॅमनी, असं मी डिपेंड राहत होते. पण आत्ताची जे आमची मीटिंग झाली ते खरंच थँक्यू सो मच सर. त्यांनी खूप छान सांगितलं की डिपेंड राहू नका कोणावर. प्रॉपर म्हणजे तुम्ही असं नाही आहे की तुम्हाला तिथून लर्निंग भेटणार नाही आहे की तिथून तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार नाही. तुम्हाला सर्व गाईड केलं जाणार आहे, सर्व गाईड केलं जाणार आहे. फक्त ते आपल्याला घ्यायचं आहे किती आणि आपण स्वतःमध्ये म्हणजे नाही का स्वतःमध्ये किती घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण काम किती करायचं आहे, वर्क किती करायचं आहे, ते पूर्ण आपल्या हातात असणार आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण. आणि करत राहा, छान छान काम करत राहा. जॉब पण असं मी म्हणत नाही आहे की जॉब हा चुकीचा आहे. करा, फक्त तिथं आपल्याला नाही का इज्जत पाहिजे, तिथं हॅरेसमेंट करून नाही घेतली पाहिजे आपली. आणि जिथं इज्जत असेल तिथंच काम केलं पाहिजे, नाहीतर जिथं इज्जत नाही तिथं काम करून काही फायदा नाही आहे. आणि मी हेच तुम्हाला सांगेल, नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन की मी तिथं गेले आणि मी तिथलं जे वातावरण बघितलं ना, तर मला असं थोडंसं हे वाटलं नाही का, अनकम्फर्टेबल वाटलं की बाबा हे काय आहे, तरी पण इथं लोक काम करतात. ते प्रत्येकाला गरज आहे कामाची, प्रत्येकजण पैसाच कमवायला आलेला आहे. आणि पैसा IMP खूप 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 मोर IMP आहे पैसा. कारण काय, पैशाशिवाय कोणत्याच गोष्टी होऊ शकत नाही, म्हणजे कोणत्याच नाही. आपलं जे चर्या आहे ना ते चालू शकत नाही पैशाशिवाय. म्हणून पैसा खूप गरजेचा आहे. पण पैसा कमवण्याच्या पण पद्धती खूप आहेत. असं नाही की आपण एकाच पद्धतीने पैसा कमवू शकतो. म्हणून प्रत्येक पद्धत आपण पडताळली पाहिजे किंवा यूज केली पाहिजे की बाबा ह्याने नाही ना ह्याने नाही ना ह्याने असं. आता सरकारी जॉबवाल्यांचा तर काही विषयच नाही, त्यांना ऑलरेडी असं सुट्ट्या घेतल्या काय घेतल्या तरी त्यांचं पेमेंट चालू असतं. तसं आपलं प्रायव्हेट जॉबमध्ये सुट्ट्या घेतल्या की बंक मारले की लगेच तिथं पेमेंट आपलं कट होतं. काही ठिकाणी असं की नसन होत, पण काही ठिकाणी तर बऱ्याच ठिकाणी आहे आपलं पेमेंट कट होतं. म्हणून तर मला त्या ठिकाणी असं म्हणजे नाही का थोडंसं अफोर्ड फील पण झालं, कारण की बाबा एवढे पण तिथं आपले हे करून आपण तिथं काम करतो आहे, हेच कुठेतरी नाही का लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि कोणताही मालक असताना तर तिथं आपण जे एम्प्लॉय म्हणून काम करतात तर त्यांच्यासाठी आहे ना, जे मालक असतो ना त्यांनी खरंच की बाबा हे आपल्यासाठी काम करतात आहे म्हणूनच त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे, ना की डिसरिस्पेक्ट केली पाहिजे. रिस्पेक्टच केली पाहिजे कोणत्याही कामगाराची, कुठेही. असं नाही आहे की बाबा तो काम करतो आहे म्हणून त्याला हे केलं पाहिजे, हॅरेसमेंट केली पाहिजे, नाही.
तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हा होता असा माझा एक्सपिरियन्स. अजून भरपूर सारं माझं काम करायचं आहे. आणि मी हे न्यू बुक आणलेलं आहे लायब्ररीमधून. तर मी ह्यांची ओशो आहे ते, तर मी ह्यांचे जे आहेत यूट्यूबर स्टोऱ्या वगैरे त्या पण रोज ऐकत आहे. रोज म्हणजे रोज ऐकत आहे. आणि मला बुक भेटलं, खूप छान आहे, 9वी पहाट. आणि खूप छान आहे. याच्यामध्ये आता माझे झालेले आहेत 42 पानं वाचून झालेले आहेत, पेजेस झालेले आहेत वाचून. तर चला मी तुम्हाला नंतर त्याचा एक्सपिरियन्स सांगतेच आहे. मला त्याच्यातून काय लर्निंग भेटलं ते. त्या दिवसाचं बुक होतं ते पूर्ण माझं वाचून झालं. मी ते दिलं आणि हे घेऊन आलेले आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काम पडलेले तुम्ही मागं बघत असता माझ्या. भरपूर सारे कपडे पडलेले आहेत, उचकून टाकलेले आहेत, ते पण आवरायचं आहे. काम पण करायचं आहे आणि माझं जे वर्क आहे ते पण मला करायचं आहे चालू. बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.